रामकृष्ण हरी. आपण विचार चंद्रोदय दर्शन हा ग्रंथ बघत आहोत. मागील पाठामध्ये आपण शके 1916 पुणे सुरेश गजानन सुबंध यांनी जे मनोगत दिलं होतं, प्रकाशकाचे मनोगत. तर प्रकाशकाचे मनोगत आणि नर फाटक यांनी जी प्रथम आवृत्तीच्या निमित्ताने जी प्रस्तावना दिली होती ती प्रस्तावना बघितली होती. तर विचार चंद्रोदय दर्शन हा जो ग्रंथ आहे तो मूळ हिंदी भाषेतील पंडित पीतांबर दासजी यांच्या वेदांत विषयावरील जो विचार चंद्रोदय ग्रंथ आहे त्या विचार चंद्रोदय ग्रंथाचं मराठी भाषांतर म्हणजे विचार चंद्रोदय दर्शन हा ग्रंथ आहे. तर विचार चंद्रोदय दर्शन किंवा हिंदी भाषेतील विचार चंद्रोदय हा ग्रंथ समजून घेतला आणि या ग्रंथातील वेदांताच्या प्रक्रिया समजून घेतल्या. तर जे मोठमोठाले वेदांतावरील दर्शनशास्त्रावरील जे ग्रंथ आहे, उदाहरणार्थ जगद्गुरू आद्य शंकराचार्य यांचे जे वेदांत विषयावरील ग्रंथ आहे, प्रस्थानत्रयीवरील भाष्य आहे, ते समजायला सोपे जातात. तत्वज्ञानाचे, फिलॉसॉफीचे किंवा दर्शनशास्त्राचे जे विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्यांना वेदांत दर्शन आणि वेदांत दर्शनाच्या प्रक्रिया समजून घेऊन आणि नंतर मोठमोठाले ग्रंथ शिकायला या ग्रंथामुळे सोपे जाते. आणि त्याचसोबत ज्यांना दर्शनशास्त्र काय आहे समजून घ्यायचं आहे, वेदांत दर्शन समजून घ्यायचं आहे, आत्मज्ञान ब्रह्मज्ञान करून घ्यायचं आहे किंवा अध्यात्माच्या मार्गावर चालायचं आहे, त्यांच्यासाठी सुद्धा विचार चंद्रोदय दर्शन किंवा हिंदी भाषेतील विचार चंद्रोदय हा ग्रंथ खूप महत्त्वाचा आहे. तर आपण मागील जे आपण पंचीकरण हा ग्रंथ चालू केला आहे, तर तो ग्रंथ चालू करत असताना आपण म्हटलं होतं की पंचीकरण हा वेदांत शास्त्राचा प्रवेश ग्रंथ आपण मानू शकतो. तर त्याच पद्धतीने विचार चंद्रोदय ग्रंथसुद्धा फार महत्त्वाचा आहे. यातही वेदांताच्या प्रक्रिया खूप सोप्या करून पंडित पीतांबर दासजींनी सांगितले आहे आणि त्यावर जे मराठी भाषांतर हरिभक्त पारायण प्रल्हादबुवा सुबंध यांनी केलं आहे. म्हणजे विचार चंद्रोदय दर्शन हा ग्रंथ हरिभक्त पारायण प्रल्हादबुवा सुबंध यांचा आहे. म्हणजे विचार चंद्रोदय या हिंदी ग्रंथाचं मराठी भाषांतर म्हणून विचार चंद्रोदय दर्शन हा ग्रंथ प्रल्हादबुवा सुबंध यांनी केला आहे. म्हणजे मराठी भाषांतर त्यांनी केलं आहे. तर हा ग्रंथ वेदांताच्या प्रक्रिया समजून घेण्यास साधकाला, विद्यार्थ्याला खूप फायदेशीर आहे. तर आज आपण स्वतः प्रल्हाद महाराज सीताराम सुबंध यांनी जी प्रथम आवृत्तीच्या निमित्ताने म्हणजे प्रथम आवृत्तीतील ग्रंथकर्त्याचे हृदगत म्हणून एक प्रस्तावना आहे ती आज बघणार आहोत. कारण प्रस्तावना बघितल्याशिवाय ग्रंथ चालू करू नये असं माझं व्यक्तिगत मत आहे. त्यामुळे आपण अगोदर प्रस्तावना ज्या आहेत, जे काही प्रस्तावना आहेत, पुरस्कार आहेत, मनोगत आहेत, ते बघूनच पुढे ग्रंथाला सुरुवात करणार आहोत. तर कैसी देवाची थोरी नेनिजे, जैसे तान्हेलिया तोय सेविजे, की तेची चवी करुनी पाहिजे, तव अमृत हाय. ज्ञानेश्वरीतील ही ओवी आहे. कैलासवासी गुरुवर्य पंडित महाबली प्रसाद यांच्या सहवासात असताना हिंदी भाषेतील वेदांत वाङ्मयाचा आस्वाद घेता आला. हिंदी भाषाद्वारे वेदांत ग्रंथाचे परिशीलन चालू असता गुरुवर्य पंडित महाबली प्रसाद यांच्याकडून पंडित पीतांबर दासजीकृत विचार चंद्रोदय नामक ग्रंथाचे सांगाध्ययन झाले होते. पंडित पीतांबर दासजी यांची हिंदी वाङ्मयात मोठीच ख्याती आहे. त्यांनी हिंदी प्रस्थानत्रयीवर ग्रंथ लिहिलेले आहे. एवढेच नव्हे तर काही स्वतंत्र ग्रंथही त्यांनी लिहिले आहे. त्यापैकीच विचार चंद्रोदय हा ग्रंथ आहे. जिज्ञासूंना वेदांत शास्त्रात प्रवेश करविण्याचे कामी या ग्रंथाची उपयुक्तता फारच मोठी आहे. आपल्याकडे वेदांत साराधी ग्रंथ संस्कृत असून त्याची मराठी वाचक वर्गाकरिता मराठीत भाषांतरेही झालेली आहे. त्याशिवाय महाराष्ट्र भाषेत स्वतंत्र ग्रंथ निर्मितीही झालेली आहे. तथापि पंडित पीतांबर दासजींच्या ग्रंथाच्या योगाने वेदांत शास्त्रात
प्रवेश फारच सुलभतेने होतो असे आमचे मत झाल्याने आम्ही मराठी वाचक वर्गाकरिता या ग्रंथाचे मराठी भाषांतर प्रसिद्ध करत आहोत. भाषांतराशिवाय आम्ही या ग्रंथास महाराष्ट्रीयन संत वाङ्मयातून निवडक वेचे घेऊन ग्रंथातील प्रत्येक कलेस उद्बोधक अशा एक एक दर्शनाचा संग्रह ग्रंथाच्या शेवटी जोडलेला आहे. त्यायोगे प्रत्येक कलेतील विषय वाचकांच्या मनात बिंबवण्याची मोठी सोय झालेली आहे. मराठी भाषांतरास अशा प्रकारे दर्शनाची जोड दिलेली असल्याने या ग्रंथाचे नाव विचार चंद्रोदय दर्शन असे ठेवण्यात आले आहे. अर्थात काय तर मूळ विचार चंद्रोदय असा ग्रंथ आहे, पण मराठी भाषांतरास अशा प्रकारे दर्शनाची जोड दिलेली असल्याने या ग्रंथाचे नाव विचार चंद्रोदय दर्शन असे ठेवण्यात आले आहे, असं प्रल्हाद बुवा म्हणजे हरिभक्त पारायण प्रल्हाद सीताराम सुबंध हे म्हणतात. हल्लीची परिस्थिती वेदांत शास्त्राच्या ग्रंथाच्या अभ्यासात किती प्रतिकूल आहे हे मनात आले असता या ग्रंथाचे प्रकाशन कसे होईल ही मोठी काळजी होती. परंतु महाराष्ट्र संत वाङ्मयाची अत्यंत आवड असलेल्या मातुश्री समान श्रीमती सखुमाई खांडके यांनी या ग्रंथ छपाईच्या कामी लागणारा सर्व खर्च पुरवण्याचे अभिवचन दिल्याने भाषांतरकर्त्यास हा ग्रंथ इतक्या अल्पावधीत जनता जनार्दनापुढे सादर करण्यास उत्साह येत आहे. श्रीमती सखुबाई यांच्या ठिकाणी संत वाङ्मय श्रवणाची आवड बहुतेक उपजतच असल्याने आणि त्यातही वैकुंठ निवासी गुरु श्रीबुवा जोग महाराजादी सत्पुरुषांच्या कीर्तनाचाही लाभ त्यास नित्यशः घडत असल्याने अनुभवामृत दीपक व हा ग्रंथ या दोहांच्या प्रकाशनाच्या कामी आर्थिक साहाय्य मिळाल्याने त्यांच्या श्रवणात आलेली प्रमेय कृतीत उतरत आहेत हे असे म्हणण्यास प्रत्यवाव नाही. श्रीमती सखुबाई खांडके यांच्याशिवाय ज्यांचे सहाय्य मजला या ग्रंथाच्या कामी मिळाले त्या व्यक्ती म्हणजे आत्मप्रिय बंधू हरिभक्त पारायण बापूराव मारुती बाचल, LCE अक्कलकोट, श्री मणिलाल बुलाखीदास पुणे, श्री लक्ष्मीबाई हिरवे पुणे, श्री अनुसयाबाई जगताप बाचल पुणे, सो अनुसयाबाई दगडू शेटे काळे मुंबई, श्रीमती भागीरथीबाई निरगुडे अभिवचन मुंबई, वैद्य स्वामी अचिंत भगवान मुंबई, हरिभक्त पारायण सावळाराम बुवा मुंबई, श्री पुंडलिक विठोबा आणि कंपनी फुलवाले दादर, श्री गोपाळ श्रीधर लोळे वकील वर्धा, श्री PT वर्मा पुणे, श्री गणपतराव केदारी पुणे, वेशास गजानन महाराज बोरकर अभिवचन दादर, श्री रामचंद्र हरी मिरजकर सब जज यावल, सो अंबाबाई बाळकृष्ण कोपर्डे, माझे परम आत्मप्रिय मित्र श्रीयुत अनंत दिनकर रास्ते, दर्शनलेखन सहाय्याबद्दल श्री भाऊराव काळे पाटील व ची रमेश गोपाळ पाटील यांतील शेवटच्या 3 गृहस्थाकडून ग्रंथाच्या लेखनाच्या कामी चांगले सहाय्य झालेले आहे. तसेच श्री प्रो नर फाटक BA यांनी या ग्रंथास प्रस्तावना लिहून देऊन व प्रूफेत वगैरे तपासून अमौलिक सहाय्य केले त्याबद्दल त्यांचा आणि मुंबई वैभव प्रेसचे मॅनेजर श्री भाम सिद्धे यांनी हे संत वाङ्मय छपाईचे काम आपुलकीच्या भावनेने केले याबद्दल त्यांचाही अत्यंत आभारी आहे. अशा प्रकारे ही प्रथम आवृत्तीची जी एक प्रस्तावनाच म्हणा पण यांनी या ठिकाणी प्रथम आवृत्तीतील ग्रंथकर्त्याचे हृदयगत असं त्याला नाव दिलं आहे. तर ही स्वतः प्रल्हाद बुवांनी लिहिलेली प्रस्तावना आहे, तर ही महत्त्वाची होती. तर असा हा विचार चंद्रोदय दर्शन हा प्रत्येक साधकाने ज्याला आध्यात्मिक मार्गावर चालायचं आहे किंवा आयुष्यात अध्यात्म काय हे समजून घ्यायचं आहे, वेदांत दर्शन काय हे समजून घ्यायचं आहे, दर्शनशास्त्र कळून घ्यायचं आहे, त्यांनी हा ग्रंथ संग्रही ठेवला पाहिजे. धन्यवाद. रामकृष्ण हरी.